हाय फ्रेंड्स, मी अनिकेत गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जिओमेट्री शिकलो होतो. काय काय बघितलं होतं त्यामध्ये? प्लेन म्हणजे काय, पॉइंट्स म्हणजे काय, लाईन सेगमेंट म्हणजे काय, लाईन्स म्हणजे काय, त्यानंतर पॅरलल लाईन्स म्हणजे काय, इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय, कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय, असं सगळं इन डेप्थ मध्ये बघितलं होतं. आता त्याच्या पुढच्या लेवलला जाऊया. त्याच्या पुढची कन्सेप्ट जी या सगळ्या बेसिक कन्सेप्ट पासून जनरेट होते, तिचा आज आपण अतिशय डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करणार आहोत. कोणती कन्सेप्ट? अँगल्स. अँगल्स म्हणजे काय? ज्या वेळेला दोन रेज एकाच पॉइंट मधून जनरेट होतात त्यावेळेला इथं जे तयार होतं त्याला अँगल म्हणतात. बरोबर? हा काय आहे? सपोज हा पॉइंट आहे ओ, या पॉइंटचं नाव आहे ओ, आणि हा जो रे आहे त्या रेवर हा पॉइंट आहे पी. तर मग या रेला काय नाव देणार? रे ओ पी. कसं लिहिणार? असं लिहिणार. बरोबर? आणि या रेवर हा पॉइंट आहे क्यू, तर हा रे कोणता? रे ओ क्यू. तर रे ओ पी आणि रे ओ क्यू एकत्र येतात ओ या पॉइंट मध्ये, तर मग तयार काय होतोय? अँगल पीओ क्यू तयार होतोय. किंवा यालाच अँगल ओ सुद्धा म्हटलं जातं, फक्त अँगल ओ सुद्धा म्हटलं जातं, किंवा याला अँगल क्यू ओ पी म्हटलं जातं. इकडून म्हणायला सुरुवात करा किंवा इकडून म्हणायला सुरुवात करा, मेन नाव काय आहे, मुख्य नाव काय आहे या अँगलचं? अँगल ओ. हा जो ओ आहे तो मिडल पोझिशन मध्ये आला पाहिजे. काय म्हटलं जातं या ओला? याला वर्टेक्स म्हटलं जातं. आणि रे ओपीला काय म्हटलं जातं? इनिशियल साइड. इनिशियल साइड. आणि रे ओक्यूला काय म्हटलं जातं? टर्मिनेटिंग साइड. का? कारण इनिशियल साइड पासून या डिरेक्शन मध्ये दुसऱ्या रेचं जे रोटेशन केलंय त्यातून अँगल तयार झालेला आहे. सपोज ही जी तुम्हाला एज दिसते, हा जो तुम्हाला काठ दिसतोय तो म्हणजे एक रे आहे. आता तुम्हाला फक्त एवढंच दिसतंय, राईट? दुसरा हा जो पार्ट आहे तो दिसत नाही, कारण मी अशा पद्धतीनं पकडलंय. ओके, तर मग हा काय आहे? एक रे आहे. आणि दुसरा जो रे आहे तो याच रेवर आहे, एकमेकांवर आहेत ते. रे ओपी आणि रे ओक्यू हे काय आहेत? एकमेकांवर आहेत. बरोबर? मग मी काय केलं? मी या रे ओक्यूला वरच्या दिशेनं ओढायला सुरुवात केली. वरच्या दिशेला ओढायला सुरुवात केली. काय झालं? अशा पद्धतीचा अँगल तयार झाला, राईट? हा जो रे ओक्यू होता तो या डिरेक्शन मध्ये मी ओढला, त्यामुळे हा अँगल तयार झाला. कोणता? अँगल क्यू ओ पी किंवा अँगल पी ओ क्यू किंवा अँगल ओ, राईट? म्हणजे एका रेच्या दुसऱ्या रे पासून झालेल्या रोटेशन मधून अँगल तयार होतो. सपोज रोटेशन केलंच नाही, तर मग हा जो अँगल ओ आहे, इथं जो न दिसणारा अँगल आहे, अँगल ओ इज इक्वल टू अँगल पीओ क्यू इज इक्वल टू अँगल क्यू ओ पी. तो किती आहे? त्याचं माप काय? त्याचं मेजरमेंट काय? 0 डिग्री. ओके, अँगलचं काय असतं? मेजरमेंट असतं. मराठीमध्ये अँगलला काय म्हटलं जातं? कोण म्हटलं जातं. मेजरमेंट म्हणजे माप. तर या कोणाचं माप काय? या अँगलचं मेजरमेंट काय? 0 डिग्री. आता मी काय केलं? या रे ओक्यूला या डिरेक्शन मध्ये ओढायला सुरुवात केली, अशा पद्धतीनं, राईट? आणि हा अँगल तयार झाला. हा अँगल तुम्हाला बघितल्या कळतं की कोणत्या तरी एका पर्टिक्युलर अँगल पेक्षा लहान आहे. कोणत्या? अँगल पीओ क्यू इज स्मॉलर दॅन 90 डिग्री. 0 डिग्री पेक्षा मोठा आहे आणि 90 डिग्री पेक्षा लहान आहे. तर याला काय म्हणतात? अक्यूट अँगल म्हणतात. अक्यूट अँगल. मराठीमध्ये काय म्हणतात? लघुकोण, राईट? लघुकोण. मी याला असं ओढत अक्यूट अँगल तयार केला आणि मी ओढत रे ओक्यूला या पोझिशनला आणून ठेवलं. कोणत्या पोझिशनला? या पोझिशनला आणून ठेवलं. म्हणजे कसं? अशा पद्धतीचा रे तयार केला. तर हा जो रे आहे त्याला काय म्हणणार? तो किती डिग्रीचा आहे? तो 90 डिग्रीचा आहे. याला एक विशेष नाव आहे, याला एक स्पेशल नेम आहे. काय? राईट अँगल.
राईट अँगल. त्याला कशा पद्धतीनं दाखवला जातो? अशा पद्धतीचा स्क्वेअर केला जातो. एरवी तुम्ही काय करताय? एक छोटासा आर्क तयार करताय अशा पद्धतीचा, बरोबर. इथं काय तयार केलाय? एक स्क्वेअर तयार केलाय. तर हा काय आहे? राईट अँगल आहे. अँगल POQ इज इक्वल टू 90 डिग्री. राईट अँगल मराठीमध्ये काय म्हणतात? काटकोन. अजून मी याला इकडे रोटेट करू शकतो की नाही? ओढू शकतो की नाही? ऑब्व्हियसली ओढू शकतो. बघा ओढता येते की नाही? ओढता येते, राईट. तर मग कसला अँगल तयार होईल? जो अँगल 90 डिग्री पेक्षा मोठा आहे असा अँगल तयार होईल. अँगल QOP. अँगल QOP किंवा अँगल POQ इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, पण एका कुठल्या तरी पर्टिक्युलर अँगल पेक्षा लहान आहे. कोणत्या? 180 डिग्री पेक्षा लहान आहे. याला काय म्हटलं जातं? याला ऑब्ट्यूज अँगल म्हटलं जातं. मराठीमध्ये काय म्हणतात? विशाल कोन. विशाल कोन. विशाल कोन अँगल POQ जो 180 डिग्री पेक्षा लहान आणि 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. मग या OQ रेला अजून जास्त ओढूया आणि या पोझिशनला आणून ठेवूया, बरोबर. इथं आहे पॉइंट O, हा आहे रे OP आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शनला मी काय केलाय? OQ ला आणून ठेवलाय. तर मग हा अँगल कितीचा तयार होणार? 180 डिग्रीचा तयार होणार. अँगल POQ इज इक्वल टू 180 डिग्री. कसला अँगल म्हणतात याला? स्ट्रेट अँगल. मराठीमध्ये काय म्हणणार? सरळ कोण. ओके. आपली जर्नी कुठून सुरू झाली? 0 डिग्रीच्या अँगल पासून सुरू झाली. अँगल एकमेकांवर रे होते त्यामुळे 0 डिग्रीचा अँगल, राईट. त्यातून आपण तयार केला कोणता? अक्यूट अँगल. त्यातून तयार केला राईट अँगल, मग ऑब्ट्यूज अँगल, मग स्ट्रेट अँगल. याला अजून इकडे ओढता येईल की नाही? ऑब्व्हियसली ओढता येईल. ओढूया, बघा ओढता येते की नाही? येते ना ओढता? ठीक आहे. हा जो अँगल तयार झालाय तो कसा आहे? 180 डिग्री पेक्षा मोठा आहे. याला काय म्हणतात? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल, अँगल QOP किंवा अँगल POQ, बरोबर. रिफ्लेक्स अँगल QOP कसा असतो? 180 डिग्री पेक्षा मोठा असतो. नुसतं जर अँगल QOP म्हटलं तर तुम्ही या अँगल बद्दल बोलताय असं वाटणार ना. हा जो अँगल आहे त्याचं नाव सुद्धा QOP किंवा POQ हेच आहे. नुसतं जर अँगल QOP म्हटलं तर मी या अँगल बद्दल बोलतोय का या अँगल बद्दल बोलतोय? कळणारच नाही. सो हा जो बाहेरचा मोठा अँगल आहे त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर हा वर्ड वापरावा लागतो, रिफ्लेक्स अँगल QOP. आणि रिफ्लेक्स अँगल हा नेहमी 180 डिग्री पेक्षा मोठा असतो. आता फायनल चॉईस जी आहे तुमच्याकडे, फायनल पोझिशन जी तुम्ही OQ ची करू शकता ती काय? अजून याला इकडे ओढा. हा OQ OP वर आणून ठेवा. हा आहे O, हा आहे P आणि अशा पूर्ण फुल रोटेशन नंतर Q येऊन ठेवलाय, OQ येऊन ठेवलाय OP वरच. हे पूर्ण रोटेशन तयार झाल्यानंतर अँगल तयार होतो. अँगल QOP इज इक्वल टू अँगल POQ इज इक्वल टू अँगल O इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे सुरुवातीला जो 0 डिग्रीचा अँगल होता त्याचा हा कसला अँगल झाला? रिफ्लेक्स अँगल तयार झाला. हा 0 डिग्रीचा अँगल आहे ना, अँगल POQ. हा कसला अँगल आहे? 0 डिग्रीचा. त्याचा जो रिफ्लेक्स अँगल आहे तो काय आहे? 360 डिग्रीचा अँगल आहे. याला काय म्हणतात? फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल. मराठीमध्ये म्हणतात पूर्ण कोन. ओके. रिफ्लेक्स अँगलला प्रविशाल कोन म्हणतात मराठीमध्ये, प्रविशाल कोन. राईट.
सो किती प्रकारचे अँगल्स आहेत? पहिला आहे अँगल 0 डिग्रीचा अँगल, दुसरा अँगल अक्यूट अँगल जो 0 डिग्रीपेक्षा मोठा 90 डिग्रीपेक्षा लहान असतो, तिसरा अँगल कोणता? राईट अँगल ज्याचं मेजरमेंट काय असतं? 90 डिग्री असतं. चौथा अँगल कोणता? जो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 180 डिग्रीपेक्षा लहान आहे, ऑब्ट्यूज अँगल, विशाल कोन. त्यानंतर पाचवा अँगल कोणता? स्ट्रेट अँगल, सरळ कोन, ज्याचं माप काय आहे? 180 डिग्रीपेक्षा आहे. त्यानंतर सहावा प्रकार कोणता? रिफ्लेक्स अँगलचा. सहावा प्रकार कोणता? रिफ्लेक्स अँगलचा, ज्याचं माप 180 डिग्रीपेक्षा मोठं आहे, मेजरमेंट 180 डिग्रीपेक्षा मोठा आहे. कसला म्हणतात त्याला? रिफ्लेक्स अँगल म्हणतात. सहावा अँगल प्रविशाल कोन. आणि त्यानंतर शेवटचा टाईप कोणता? फुल अँगल, कंप्लीट अँगल. रे OQ जो इनिशियली 0 डिग्रीवर होता त्याचं पूर्ण रोटेशन करून मी पुन्हा होत्या त्या पोझिशनला रे OQ ला आणून ठेवलं, तर मग काय तयार झाला? 360 डिग्रीचा अँगल तयार झाला. राईट. हे 7 प्रकार आहेत अँगल्सचे. आता तुमच्या कंपास बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या आहेत, माझ्याकडे सुद्धा आहेत. ओके, बघूया. अशा पद्धतीची पट्टी असेल तुमच्याकडे, एवढी मोठी तर ऑब्व्हियसली नसणार आहे, पण पट्टी आहे ज्याच्यावर काय आहेत? सेंटीमीटरचे आणि इंचेसचे मार्क्स आहेत. ओके, याला काय म्हणतात? रूलर म्हणतात. अशा पद्धतीचं एक काहीतरी असेल, याला काय म्हणतात? याला प्रोट्रॅक्टर म्हणतात, कोण मापक, प्रोट्रॅक्टर. हे जे अँगल्स आहेत वेगवेगळ्या साईजचे, त्यांना मोजण्यासाठी याला वापरलं जातं. हे असेल ना तुमच्याकडं, याचं मोठं व्हाईट बोर्डचं व्हर्जन म्हणजे हे. राईट. दोघांचं फंक्शन सेम आहे, दोघांवर जे मार्किंग्स आहेत ते इक्वल आकाराचे आहेत. जरी हा मोठा असला तरी याच्यामध्ये असणारा 10 डिग्रीचा अँगल आणि याच्यामध्ये असणारा 10 डिग्रीचा अँगल समान आहेत. त्यानंतर येतात 2 त्रिकोण. हे 2 त्रिकोण, राईट, यांना काय म्हणतात? सेट स्क्वेअर्स म्हणतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे नेमकं कशासाठी असतं माहीतच नाही. बघूया. हे सेट स्क्वेअर्स कशासाठी वापरले जातात? वेगवेगळ्या मेजरमेंटचे अँगल्स तयार करण्यासाठी वापरले जातात. जर तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर नसेल, कोण मापक नसेल, आणि जर तुम्हाला 30 डिग्रीचा अँगल काढा म्हटलं तर कसं काढणार? या सेट स्क्वेअरचा वापर करून. कारण हा एक राईट ट्रायंगल आहे. इथं जो अँगल तयार होतोय, हा जो अँगल तयार होतोय हा किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. हा जो अँगल आहे, हा या पोझिशनला असणारा अँगल तो 60 डिग्रीचा आहे आणि या पोझिशनला असणारा अँगल कितीचा आहे? 30 डिग्रीचा आहे. ओके, त्याचे जे एक्सप्लेनेशन्स आहेत ते तुम्हाला पुढच्या स्टँडर्ड्स मध्ये आहेत. पण आता बघूया, जर मला 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा असं सांगितलं आणि माझ्याकडे प्रोट्रॅक्टर नाही आहे, तर मी काय करेन? या सेट स्क्वेअरचा वापर करेन. ओके, आणि इथला जो अँगल आहे तो वापरून मी काय करेन? 30 डिग्रीचा अँगल तयार करेन. दिस इज 30 डिग्री अँगल. मग 60 डिग्री सुद्धा करता येईल. मला फक्त ही साईड वापरावी लागेल, ही साईड, बरोबर? हा जो अँगल आहे तो 60 डिग्रीचा अँगल तयार झाला. मग 90 डिग्रीचा सुद्धा अँगल तयार करता येईल, बरोबर? हा जो अँगल आहे तो कसला अँगल आहे? राईट अँगल आहे. दिस इज राईट अँगल. हे 3 अँगल्स तर तयार करता येतातच, पण अजून वेगळे अँगल तयार करता येतात. बघूया. 90 डिग्रीचा हा अँगल मी तयार केला, आणि मला सांगितलेलं आहे 120 डिग्रीचा अँगल तयार करा. कसा करणार? मी ही जी बाजू आहे तिला असं ठेवलं आणि इथून हा अँगल तयार केला, बरोबर? इथून हा जो रे आहे तो इथं ठेवला या साईडला आणि मग हा अँगल तयार केला, तर हा ऑब्व्हियसली 30 डिग्री अँगल असणार, बरोबर? मग हा जो टोटल अँगल आहे तो कितीचा झाला? 90 प्लस 30 120 डिग्रीचा अँगल झाला. मला जर समजा 150 डिग्रीचा अँगल तयार करायचा असेल तर काय करावं लागेल? पहिल्यांदा तर 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घ्या.
आणि त्याच्यामध्ये काय करा, हा 60 डिग्रीचा अँगल ऍड करा. बरोबर. 90 डिग्री बनवणारा जो रे आहे तो इथं ठेवला आणि मग काय केलं, 60 डिग्रीचा हा असा अँगल तयार केला. सो दिस इज 90 डिग्री, दिस इज 60 डिग्री. त्यामुळे हा जो टोटल मोठा अँगल तयार होतोय तो कितीचा आहे, 90 प्लस 60 150 डिग्रीचा अँगल आहे. आणखीन एक दुसरा सेट स्क्वेअर असतो हा. तर हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे ते कितीचे असतात, 45 डिग्रीचे असतात दोन्ही सुद्धा. सो दिस इज 45 अँड दिस इज ऑल्सो 45 डिग्री. किती आहेत हे, 45 डिग्रीचे अँगल्स आहेत. तर अशा रेडीमेड अँगल्स साठी सेट स्क्वेअर्स वापरले जातात. जर मी 90 डिग्रीच्या अँगल मध्ये 45 डिग्री ऍड केले, या 90 डिग्रीच्या अँगल मध्ये मी काय केले, हे 45 डिग्री ऍड केले, तर मला कसला अँगल कोणता अँगल मिळाला, हा जो अँगल आहे तो कितीचा मिळाला, 135. 90 प्लस 45 135 डिग्रीचा अँगल मिळाला. तर अशा वेगवेगळ्या मेजरमेंटचे अँगल तुम्ही प्रोट्रॅक्टर नसताना सुद्धा तयार करू शकता. त्यासाठी असतात सेट स्क्वेअर्स. आता पुढचा मुद्दा आहे अँगल बायसेक्टर. हा अँगल बायसेक्टर काय अर्थ आहे अँगल बायसेक्टरचा. सपोज तुम्हाला एक अँगल दिलेला आहे, हा जो अँगल आहे आणि याचं काहीतरी एक डिग्री मेजरमेंट आहे, याचं काहीतरी एक माप असेल, राईट. तर हा जो अँगल QOP आहे त्याला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणारा जो रे असतो त्या रेला काय म्हणतात, अँगल बायसेक्टर म्हणतात. जर याला मी म्हटलं S तर रे OS काय झाला, अँगल POQ चा बायसेक्टर झाला. का, कारण हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे ते इक्वल आहेत. ओके, म्हणजे अँगल जर अँगल POQ जर 60 डिग्रीचा असेल तर अँगल POS किती डिग्रीचा असणार, 30 डिग्रीचा असणार. अँगल QOS किती डिग्रीचा असणार, 30 डिग्रीचा असणार. आणि ते एकत्र येऊन अँगल POQ बनवतात. सो 2 इक्वल पार्ट्स मध्ये OS न काय केलं, POQ ला डिवाइड केलं. तर मग या रे OS ला काय म्हणतात, अँगल POQ चा बायसेक्टर म्हणतात, अँगल बायसेक्टर. तर हा अँगल बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा ते आता बघूया. आता आपण बघणार आहोत की एक अँगलचा बायसेक्टर ड्रॉ कसा करायचा. बायसेक्टर म्हणजे काय, एका अँगलला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणारा रे, त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर. तर अँगल बायसेक्टर ड्रॉ करण्याच्या आधी एक बेसिक अँगल तर ड्रॉ करायला पाहिजे, राईट. लेट्स ड्रॉ अन अँगल. ओके, हा अँगल आहे, याला एक नाव देऊया. हा लेट्स से दिस पॉइंट इज A, वर्टेक्स इज B and this point is C. सो कोणता अँगल आपल्या समोर आहे, अँगल ABC आहे. याचं मेजरमेंट काय आहे माहिती नाही, 90 डिग्री पेक्षा लहान आहे एवढं माहिती आहे. ओके, सो बेसिकली हा कसला अँगल आहे, अक्यूट अँगल आहे. याचा बायसेक्टर ड्रॉ करायचा. कसा ड्रॉ करणार, जर हे अँगल ABC इज इक्वल टू व्हॉट डिग्री माहितीच नसेल तर याचे हाफ पार्ट, याचे 2 इक्वल पार्ट करणं कसं पॉसिबल होतं. याच्यासाठी तुम्हाला हा कंपास वापरावा लागणार आहे. हा कंपास प्रत्येकाच्या बॉक्स मध्ये असेल, राईट. त्याची ही जी साइड आहे, ही साइड ती काय करायची, अँगलच्या वर्टेक्सवर ठेवायची. ओके, आणि त्याचं काहीही एक रॅन्डम डिस्टन्स घ्या, किती असेल हे, फक्त जे डिस्टन्स घ्याल ते तुम्हाला फिक्स ठेवावं लागेल. ओके, एकदा एक डिस्टन्स घेतलं की ते मात्र बदलायचं नाही. सो लेट्स से मी हे डिस्टन्स घेतोय, एवढं डिस्टन्स घेतोय, तर मी ते फिक्स केलं पाहिजे. आणि मग या अँगलला इंटरसेक्ट करणारा एक आर्क ड्रॉ केला पाहिजे. ओके, ऑल राईट. हा जो आर्क आहे तो आर्क या अँगलला इंटरसेक्ट करतो या 2 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये. त्यांना सुद्धा नाव देऊया. लेट्स से हा पॉइंट आहे P आणि हा पॉइंट आहे Q. ओके, तर या 2 पॉइंट्स मध्ये अँगल ABC ला या आर्कनं इंटरसेक्ट केलेला आहे. आता काय करायचं,
सेम डिस्टन्स ठेवून दोन्ही पॉइंट्स वरून आपल्याला आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, दोन आर्क ड्रॉ करायचे. पॉइंट पी वरून हा आर्क ड्रॉ केला आणि पॉइंट क्यू वरून मी हा आर्क ड्रॉ केला. तर हे दोन्ही आर्क कुठल्या पॉइंट मध्ये एकत्र येत आहेत? या पॉइंट मध्ये एकत्र येत आहेत, राईट. या पॉइंटला आणि अँगलच्या व्हर्टेक्सला जॉईन करणारी लाईन सेगमेंट ड्रॉ करा. आता हा जो रे आहे ना, हा रे आहे या अँगलचा बायसेक्टर. लेट्स से दिस रे इज बीडी. सो रे बीडी इज द बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. अशा पद्धतीनं अँगल बायसेक्टर ड्रॉ केला जातो. So in this way we have seen all the major important concepts of angle. Angles या टॉपिक मधल्या सगळ्या महत्वाच्या कन्सेप्ट आपण व्यवस्थित बघितलेल्या आहेत. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही की याची भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर रिव्हिजन करा. ओके, ऑल द बेस्ट.